हा. सर्वांना नमस्कार. अ, धरमपेठ कॉलेज, वसंतराव नाईक कॉलेज, बिंझानी कॉलेज अ, च्या वतीनं हा जो काही प्रोग्राम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन आदरणीय डॉक्टर जपे मॅडम करत आहेत आणि हा प्रोग्राम सर एक रिक्वेस्ट होती, नक्की तुमचा व्हिडिओ ऑन करा ना, कारण तुमचा चेहरा ना दिसता, तो दुसरा फोटो दिसतोय. एक मिनिट. बर, चला ठीक आहे. हा, तर मॅडमनी या प्रोग्रामचं जे आयोजन केलेलं आहे हा उपक्रम अतिशय छान आहे आणि गेले 2-4 दिवस हा उपक्रम चालतो आहे आणि ह्याला प्रतिसाद खूप छान पद्धतीनं सर्वांचा मिळतोय. त्याच्यामुळे याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे असं मला वाटतं. तर प्रथम मी मॅडमचे या ठिकाणी आभार मानतो, कारण मॅडमनी या लेक्चर सिरीज मध्ये मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मॅडमचे मनस्वी या ठिकाणी आभार मानतो. आणि मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. या लेक्चर सिरीज मध्ये मला जो विषय देण्यात आलेला आहे तो सुखवादाशी संबंधित आहे. काल पण आदरणीय रीना मॅडम यांनी सुखवादा संदर्भामध्ये आपल्याला सुखवाद म्हणजे काय, सुखवादाचं थोडक्यात स्वरूप असेल, सुखवादाचे प्रकार या संदर्भात मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने काल व्याख्यान दिलेलंच आहे. त्या सुखवादामधलाच पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सुखवादाचे प्रमुख जे 2 प्रकार केले जातात, एक मानसशास्त्रीय सुखवाद आणि दुसरा नैतिक सुखवाद. यातील प्रामुख्याने माझा जो फोकस असणार आहे तो प्रामुख्याने नैतिक सुखवादावरती. आणि नैतिक सुखवादाचे जे 2 प्रकार केले जातात त्यामध्ये स्वसुखवाद आणि परसुखवाद या संदर्भामध्ये मी आपल्याशी गोष्टी शेअर करू इच्छितो. तर त्यामध्ये प्रथम महत्वाचा मुद्दा, सुखवादाला सुरुवात जेव्हा आपण करतो सुखवादाच्या अभ्यासाला, तर प्रामुख्यानं नीतिशास्त्रामध्ये सुखवादाशी संबंधित एक 4 समस्येच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने विचार केला जातो. तर त्या 4 प्रमुख समस्या अशा आहेत की मानवी जीवनाचं परमप्राप्तव्य कोणतं असतं. नंबर 2, स्वयनिष्ठ मूल्ये कशास म्हणतात, युक्त अथवा प्रशस्त कर्म कोणते व त्याची युक्तता कशी ठरवायची. चौथी महत्वाची समस्या आहे की कर्तव्य कशास म्हणायचं, आपले कर्तव्य निश्चित आपण कसं करतो. तरी प्रामुख्यानं सुखवादाशी संबंधित नीतिशास्त्रामध्ये हे 4 प्रश्न या 4 प्रश्नाकडे पाहिलं जातं आणि मग या 4 प्रश्नाचं उत्तर सुखवादाच्या माध्यमातून देण्याचा नीतिशास्त्रामध्ये प्रामुख्याने प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. तर पहिला जो प्रश्न आहे की माणसाचं परमप्राप्तव्य नेमकं कुठलं आहे, तर सुखवादाच्या माध्यमातून याला उत्तर देत असताना उत्तर असं दिलं जातं की केवळ सुख हेच माणसाचं परमप्राप्तव्य आहे आणि माणसाने केवळ जगायचं ते म्हणजे सुखासाठी. ह्या पहिल्या समस्येचं सुखवादामधून उत्तर आपल्याला मिळतं. दुसरी जी समस्या आहे की नेमकं स्वयनिष्ठ मूल्य कुठलं असेल, तर ते सुख आहे असं सांगितलं जातं. तर हे स्वयनिष्ठ मूल्य म्हणजे ज्याचे प्रयोजन दुसऱ्या कशासाठी नाही असे साध्य मूल्य आहे. मग सुख का असावे, तर ते सुख आहे म्हणून त्याच्यापासून आणखी काही निष्पन्न होते अथवा व्हावे म्हणून नव्हे. याचाच अर्थ की सुखाचे मूल्य स्वयनिष्ठ आहे, आंतरिक आहे. तिसरा महत्वाचा जो प्रश्न आहे की प्रशस्त कर्म नेमकं कुठलं असतं, तर ज्याच्यापासून जास्तीत जास्त सुख निर्माण होईल, ज्याच्यापासून जास्तीत जास्त सुख निर्माण होईल तेच कर्म व तीच कृती युक्त अथवा प्रशस्त असते. आणि चौथा महत्वाचा जो प्रश्न आहे की कर्तव्य मग नेमकं कशास म्हणायचं.
तर कर्तव्य सुखवादामध्ये हे सांगितलेलं आहे की आपलं कर्तव्य सुखाची जास्तीत जास्त निर्मिती करणे आणि दुःखाचे होईल तेवढे निर्दालन किंवा त्याग करणे हा महत्वाचा मुद्दा सुखवादाच्या माध्यमातून सांगितला जातो. तर मित्र हो, या सुखवादाकडे जात असताना प्रामुख्यानं नीतिशास्त्रातल्या प्रमुख 4 समस्या या ठिकाणी आवश्यक आहेत आणि सुखवादाच्या माध्यमातून मग ह्या 4 समस्येचं पूर्ण जे त्याची निरसन किंवा सोडवणूक जी केली जाते ह्या प्रामुख्यानं 4 प्रश्नावरच केली जाते असं मला वाटतं. पुढच्या मुद्द्याकडे पुढचा मुद्दा जर म्हटला तर तो म्हणजे मग सुखवादाची पार्श्वभूमी नेमकी कोणती आहे, सुखवादाची सुरुवात कुठे झाली, प्रथमतः मग नेमकं कोणत्या विचारवंतांनी सुखवादाच्या संदर्भामध्ये मत प्रतिपादन केले हा मुद्दा अतिशय पुढचा महत्वाचा असणार आहे. तर त्यामध्ये मग सुखवादाची पार्श्वभूमी पाहत असताना महत्वाचा मुद्दा हा आहे की मनुष्य जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या कृती नेहमी करत असतो. मग या प्रत्येक कृतीच्या पाठीमागे व्यक्तीच्या जीवनाचा महत्वाचा जो उद्देश असतो तो म्हणजे सुख असतो. आणि मग प्रत्येक कृती करत असताना कोणती कृती योग्य आणि कोणती कृती अयोग्य याचा विचार त्या ठिकाणी साहजिकच येतो. सुखवाद असं प्रतिपादन करतो की जी कृती किंवा ज्या कृतीचे परिणाम चांगले असतील ती कृती योग्य समजली जाते आणि जी कृती किंवा ज्या कृतीचे परिणाम चांगले येत नाहीत किंवा दिसत नाहीत अशा कृतीला अयोग्य समजले जाते किंवा त्या कृतीकडे पूर्णपणे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा केले जावे असे सुखवादामध्ये सांगितलेले आहे. पुढचा मुद्दा, जर एखाद्या कृतीच्या माध्यमातून जर चांगले परिणाम होत असतील तर त्या सुखाची मात्रा आपल्याला जास्तीत जास्त मिळण्याची शक्यता असते. हे झालं थोडक्यामध्ये की सुखवादा संदर्भामध्ये मनुष्याने नेमकं जीवन जगत असताना कुठल्या गोष्टीचा विचार करावा आणि करू नये हे थोडक्यामध्ये इथे सांगितलेलं आहे. तर पुढे प्रथमतः ग्रीस किंवा ग्रीक तत्वज्ञ म्हणून आपण सॉक्रेटिस यांचं सर्वांनी नाव ऐकलेलंच आहे. तर सॉक्रेटिस यांनी प्रथम या सुखवादाच्या संदर्भामध्ये मत व्यक्त केलेलं आहे आणि सॉक्रेटिसने सुखवादाकडे बघत असताना एक मुद्दा महत्वपूर्ण सांगितलेला आहे, तो म्हणजे सद्गुण हा मुद्दा सुखाच्या संदर्भामध्ये ते आपल्याला सांगतात. त्यांचं एक महत्वपूर्ण वाक्य अतिशय आहे. सॉक्रेटिस असं म्हणतात की माणसाच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे सद्गुण आहे. माणसाच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे सद्गुण आहे आणि हा सद्गुण सुखासाठी मनुष्य सद्गुणी जीवन जगतो. म्हणजे सद्गुण हा मुद्दा व्यक्ती जीवन जगत असताना सुखाकरिता त्या माध्यमातून जाण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हा महत्वपूर्ण मुद्दा सॉक्रेटिस आपल्या विचारातून आपल्या सर्वांना सुखवादा संदर्भामध्ये सांगताना दिसून येतात. सॉक्रेटिसच्या नंतर प्रामुख्याने युक्लिड यांचं नाव घेतलं जातं. त्यानंतर आपण स्वसुखाच्या संदर्भामध्ये पुढे पाहणारच आहोत. स्वसुखामध्ये प्रामुख्याने मग सिनिक्स आहे, स्टोइक्स आहे, सिरेनाइक्स आहे, इपिक्युरियन्स आहे. या प्रामुख्याने सॉक्रेटिस युक्लिडच्या नंतर या लोकांनी पण सुखवादाकडे प्रामुख्याने अतिशय चांगल्या पद्धतीने विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. ही झाली थोडक्यामध्ये सुखवादाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा महत्वाचा आहे त्याकडे जायचंय. तो मुद्दा म्हणजे की मग सुखवादाचे प्रामुख्याने प्रकार किती केले जातात. सुखवादाचे प्रकार केले जातात म्हणजे सर्वसामान्य किंवा
तत्वज्ञानाव्यतिरिक्त माणूस म्हणेल की सुखवादाचे म्हणजे सुखाचे पण प्रकार असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडू शकतो, परंतु अभ्यासक सर्वजण आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की सुख हे केवळ एकाच प्रकारचं नसून त्यामध्ये पण भेद असतात. तर सुखवादामध्ये प्रामुख्याने आधुनिक दृष्टिकोनातून पाहत असताना त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार केलेले आहेत. एक मानसशास्त्रीय सुखवाद आणि दोन नैतिक सुखवाद. तर आता मानसशास्त्रीय सुखवाद म्हणजे काय, थोडक्यात जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक मनुष्य केवळ सुखाची इच्छा करतो, कारण मानवी स्वभावच असा आहे की तो सुख सोडून कशाची इच्छा करताना आपल्याला कधीही दिसत नाही. आणि हे मानसशास्त्रीय सत्य आहे असं मानसशास्त्रामध्ये किंवा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगितलं जातं. आणि मानसशास्त्रामध्ये मग सुखवादाच्या संदर्भामध्ये जे काही विधानं केली जातात, हे सगळे विधानं जी असतात हे एक वस्तुस्थितीविषयक विधानं असतात. नंबर 2, नैतिक सुखवाद. तर नैतिक सुखवाद म्हणजे नेमकं काय, तर त्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक मनुष्याचे ध्येय सुख प्राप्ती असावे आणि तेच व्यक्तीच्या दृष्टिकोनातून इष्ट असते. तर मानसशास्त्रीय सुखवाद आपल्याला वस्तुस्थितीविषयक विधानं स्पष्ट करून सांगतो, तर मग नैतिक सुखवादामध्ये मूल्यात्मक विधानं केली जातात. हा दोन्ही मधला आपल्याला फरक पण इथे समजून घेणं महत्वाचं असणार आहे. तर मग नैतिक सुखवादाकडे बघत असताना नैतिक सुखवाद असं म्हणतो की मनुष्याचं ध्येय केवळ सुखप्राप्ती आहे आणि ते त्याचं काय आहे असणार आहे, नैतिक दृष्ट्या ते त्याचं इष्ट असणार आहे, ते त्याचं नैतिक आणि परमोच्च ध्येय असणार आहे. परंतु त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की मग व्यक्तीनी सुख प्राप्त करत असताना नेमकं मग कुठल्या प्रकारचं सुख प्राप्त करायचं, केवळ मग स्वतःसाठी सुख प्राप्त करायचं की इतरासाठी सुख प्राप्त करायचं, त्या सुखामध्ये मग स्वार्थी भावना असावी की निस्वार्थ भावना असावी, या मुद्द्याला अनुसरून नैतिक सुखवादाचे प्रामुख्याने दोन प्रकार केले जातात. त्यामध्ये नैतिक सुखवादाचा पहिला जो प्रकार आहे त्याला नाव दिलेलं आहे स्वसुखवाद आणि दुसरा प्रकार आहे परार्थ सुखवाद, त्यालाच आपण उपयुक्ततावाद असं म्हणतो. तर या दोन्ही पैकी केवळ मी या ठिकाणी स्वसुखवाद या संदर्भामध्ये सविस्तरपणे स्वसुखवादाची जी एक विचारधारा आपल्याला दिसून येते, त्या विचारधारेमध्ये प्रामुख्याने 4 विचार प्रवाह आहेत. या संदर्भामध्ये डिटेल्स मध्ये मी बोलतो. आणि परार्थ सुखवाद हा जो पार्ट आहे हा केवळ थोडक्यात परार्थ सुखवाद म्हणजे नेमकं काय मी ते सांगेन, त्या संदर्भामध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल्स मध्ये तुम्हाला व्याख्यान अतुल सर देणारच आहे. तर मग स्वसुखवाद काय प्रतिपादन करतो की स्वसुखवाद म्हणजे नेमकं काय, तर स्वसुखवाद हा प्रामुख्याने एक नैतिक सुखवादाचा एक पंथ म्हणून आपण त्याकडे पाहतो. या पंथामध्ये किंवा या नैतिक सुखवादाच्या प्रकारामध्ये असं सांगितलेलं आहे की नीतीचे परमोच्च ध्येय काय असावं, तर ते सुख प्राप्ती आहे असं स्वसुखवाद आपल्याला सांगतो. केवळ व्यक्तीचे स्वतःचे सुख या सुखवादामध्ये सांगितलेले आहे. यामध्ये एक व्यक्ती वगळता किंवा स्वतःच्या सुखाचाच या ठिकाणी केवळ विचार करण्यात आलेला आहे, कारण या प्रकाराला नावच दिलेलं आहे केवळ स्वसुख. स्व म्हणजे स्वतःपुरतं मर्यादित असणार, यामध्ये कुठल्याच प्रकारचा भाव दुसऱ्याच्या सुखाविषयी आपल्याला दिसणार नाही, म्हणूनच याला नाव दिलेलं आहे स्वसुखवाद. आणि स्वसुखवाद नीतीचं परमोच्च ध्येय म्हणून वैयक्तिक सुखाला या ठिकाणी जास्तीत जास्त महत्व देताना आपल्याला दिसतोय. पुढे असं सांगितलेलं आहे की स्वसुखाचा विचार करत असताना
व्यक्तींनी जीवन जगत असताना अशा प्रकारच्या कृती केल्या पाहिजे की ज्या कृतीच्या माध्यमातून स्वतःसाठी जास्तीत जास्त सुख कसं मिळेल याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. ज्या कृतीच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपामध्ये आपल्याला जी कृती जास्तीत जास्त सुख मिळवून देत नसेल त्या कृतीकडे आपण जाण्याचं काही कारण नाही, असं स्वसुखवाद या ठिकाणी प्रतिपादन करतो आहे. म्हणजेच व्यक्तीने जी कृती वैयक्तिक स्वरूपामध्ये चांगले परिणाम आपल्याला प्राप्त करून देते, जी कृती जास्त तीव्र स्वरूपाची असेल, ती जास्त कालावधी स्वरूपापर्यंत आपल्याला जास्त स्वतःसाठी सुख मिळवून देणारी असेल, याच कृतीकडे आपण पाहिलं पाहिजे किंवा त्याच कृती आपण केल्या पाहिजे, असं स्वसुखवाद या ठिकाणी प्रतिपादन करतो आहे. तर मग प्रामुख्याने या स्वसुखाकडे बघत असताना अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे विचार प्रवाह आपल्याला आढळून येतात. पण प्रामुख्याने आपण या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित जे प्रमुख 4 विचार प्रवाह आहेत त्यांचाच केवळ आपण या ठिकाणी विचार करतो आहोत. तर स्वसुखवादातील प्रमुख जे 4 विचार प्रवाह आहेत त्यामध्ये नंबर 1 आहे सिरेनिक पंथीयाचा स्वसुखवाद. नंबर 2 आहे चार्वाकांचा स्वसुखवाद. नंबर 3 आहे इपिक्युरियन पंथाचा स्वसुखवाद आणि नंबर 4 आहे हॉबचा स्वसुखवाद. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडेल, कारण शिकवत असताना आपण इंडियन इथिक्स शिकवत असताना त्यामध्ये आपण चार्वाकाचा उल्लेख पाहिलेलाच आहे आणि विद्यार्थ्यांना ते अवगत आहेच की चार्वाक हे इंडियन थिंकर आहेत. परंतु या ठिकाणी चार्वाकांनी पण स्वसुखाच्या संदर्भामध्ये एक विचार मांडलेला आहे, म्हणून या ठिकाणी चार्वाकाचा उल्लेख आपण घेतलेला आहे. परंतु मी प्रथम चार्वाकांना न घेता पहिले सिरेनिक, इपिक्युरियन आणि हॉब्स यांना घेऊन चार्वाक एक थोडक्यात आपल्याला ओळख त्याची असावी म्हणून चार्वाक फक्त शेवटी चार्वाकाचा स्वसुखवाद थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. आता नंबर 1 जो आहे सिरेनिक पंथीयाचा स्वसुखवाद. मग हे सिरेनिक पंथीय जे आहेत हे स्वसुखवादाकडे कशा पद्धतीने पाहतात, या सिरेनिक पंथाच्या स्वसुखवादाची सुरुवात नेमकी कुठे झाली, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तर या सिरेनिक पंथीयाची सुरुवात जी आहे अरिस्टिपस यांनी या पंथाचा प्रथम पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. तर सिरेनिक पंथ स्वसुखवादाच्या संदर्भामध्ये असं मत व्यक्त करतात की प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी जास्तीत जास्त सुख प्राप्त करणे हे नीतीचे परमोच्च ध्येय आहे, असं सिरेनिक पंथ या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. पुढे ते असं म्हणतात की सुखामध्ये कुठल्याच प्रकारचा उच्च कनिष्ठ प्रकारचा गुणभेद प्रकारभेद कुठल्याच प्रकारचा नसतो. म्हणजे ते सिरेनिक पंथीय सुख ही जी गोष्ट आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव मानायला ते तयार नाहीयेत. म्हणून या सिरेनिक पंथीयाचा जो सुखवाद आहे याला असुसंस्कृत सुखवाद हे नाव देण्यात आलेलं आहे. परंतु पुढे ते सुखामधील भेद केवळ तीव्रतेसंबंधी आणि कालावधी संदर्भामध्ये असतो असं ते मान्य करतात. म्हणजे त्यांनी सुखामध्ये उच्च प्रकारचे सुख, कनिष्ठ प्रकारचे सुख असा गुणभेद आणि प्रकारभेद अमान्य केला म्हणून त्यांना असंस्कृत सुखवाद असं नाव देण्यात आलं. परंतु ते सुखामधील भेद तीव्रतेसंबंधी आणि कालावधी संबंधी ते मान्य करून शारीरिक सुखाची जास्तीत जास्त प्राप्ती सर्वांनी करावी हे ध्येय मात्र ते ठेवताना आपल्याला दिसून येत आहे. पुढे ते असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत असताना जे 3 आपण काळाच्या संदर्भामध्ये बोलतो की वर्तमान, भूतकाळ, भविष्य,
या संदर्भामध्ये सिरेनिक पंथी असं म्हणतात की व्यक्तीने जो काळ निघून गेलेला आहे, म्हणजे भूतकाळ गेलेला आहे, वर्तमान काळ आपल्याला माहित नाहीये, सॉरी भविष्य काळ आपल्याला माहित नाहीये की आयुष्यामध्ये पुढे चालून काय होणार आहे, आणि घडून गेलेल्या गोष्टी याच्या संदर्भामध्ये आपण जास्त विचार न करता किंवा त्या गोष्टीकडे आपण न जाता केवळ आपण वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे असं सिरेनिक पंथीय म्हणतात. आणि वर्तमान काळामध्ये जगत असताना क्षणोक्षणी प्रत्येक जणाने केवळ आपल्या शारीरिक सुखाकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवावं असं सिरेनिक पंथीय म्हणतात. चार्वाकाप्रमाणे सिरेनिक पंथीय चार्वाकाचं एक स्वसुखवादाच्या संदर्भामधलं पण एक मत आहेच की चार्वाक असं म्हणतो की प्रत्येकाने जीवन जगत असताना एक वेळ कर्ज काढायची वेळ जरी आली तरी माणसाने खाऊन पिऊन म्हणजे तूप रोटी खावी असं चार्वाक म्हणतो. त्याच पद्धतीनं सिरेनिक पंथीय पण या ठिकाणी असं प्रतिपादन करतात की जीवनाच्या प्रत्येक क्षणी व्यक्तीने खा प्या आणि मजा करा असा ते उपदेश आपल्याला देताना दिसत आहे. प्रामुख्याने हा खूप चांगला विचार सिरेनिक पंथीयाचा आहे, कारण प्रत्येकाने जीवन जगत असताना जीवनामध्ये दुःख आहे, आनंद आहे, ऊन आहे, सावली आहे, त्या दृष्टिकोनातून व्यक्तीने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून येणारा प्रत्येक दिवस कशा पद्धतीने चांगला जाईल, आनंदित जाईल, मला कशा पद्धतीने जास्तीत जास्त सुख मिळेल, याचा हा जो व्यापक दृष्टिकोन, व्यापक विचार जो आहे सिरेनिक पंथीयांनी मांडलेला, खरंच हा मला वैयक्तिकरित्या चांगला वाटतो. आता प्रत्येकाचं मत त्या संदर्भात वेगवेगळं असू शकतं. पुढे सिरेनिक पंथी असं म्हणतात की शारीरिक सुख आणि प्रकारभेद त्यांनी अमान्य केला. हे बरी झालेलंच आहे की त्याला असंस्कृत सुखवादामध्ये त्याची गणना केलेली आहे. तर हा झाला थोडक्यामध्ये सिरेनिक पंथीयाचा स्वसुखवादाच्या संदर्भातला दृष्टिकोन. आता दुसरा जो विचार प्रवाह आहे स्वसुखवादाच्या संदर्भामध्ये, त्याचं नाव आहे इपिक्युरियन पंथ. आता इपिक्युरियन पंथ स्वसुखवादाकडे कशा पद्धतीने पाहतात ते आता आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. तर हा विचार प्रवाह आपल्याला स्वसुखाकडे कशा पद्धतीने पाहतो हे या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी आपल्याला बघायचंय. तर इपिक्युरियन पंथ असं म्हणतात की प्रत्येक क्षणाच्या आपण सुखाचा विचार न करता, म्हणजे माणूस जीवन जगत असताना बरेच जण क्षणोक्षणी मला सुखच हवं आणि क्षणोक्षणी त्या सुखाच्या पाठीमागे आपल्याला धावताना दिसतात. पण या ठिकाणी इपिक्युरियन पंथ असं म्हणतो की प्रत्येक क्षणाचा आपण विचार न करता जीवन कशा पद्धतीने समाधानी आणि संतोषमय कसे होईल याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे इपिक्युरियन पंथ या ठिकाणी स्वसुखाकडे एकदम व्यापक दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहत आहेत की ते असं म्हणतात की क्षणाक्षणाचं जे सुख आहे की याचा विचार प्रामुख्याने आपल्याला सिरेनिक पंथामध्ये दिसला, परंतु इपिक्युरियन असं म्हणतात की सुख अशा पद्धतीचं आपण मिळवलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपलं जीवन समाधानी झालं पाहिजे आणि आपल्याला त्यामधून संतोष प्राप्त झाला पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे असं इपिक्युरियन पंथ आपल्याला सांगतो. पुढे ते असं म्हणतात की सुख म्हणजे चित्ताचे समाधान आणि आत्म्याचा संतोष आहे. म्हणजे सिरेनिक पंथीयांनी ज्या शारीरिक सुखाला जास्तीत जास्त महत्व देण्याचा जो प्रयत्न केला स्वसुखाच्या संदर्भामध्ये, परंतु इथे तुम्हाला इपिक्युरियन पंथामध्ये शारीरिक सुखाचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी दिसत नाहीये. तर या ठिकाणी इपिक्युरियन पंथ असं म्हणतो की सुख म्हणजे चित्ताचं समाधान आहे आणि आत्म्याचा संतोष आहे, शारीरिक सुख नव्हे. पुढे इपिक्युरियन पंथ असं प्रतिपादन करतात की समाधान आणि आत्म्याचा संतोष जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनंत प्रकारच्या अडचणी असतात,
अनंत प्रकारचे दुःख असतात, हे सर्व आपल्याला नाहीसे करणं गरजेचं आहे. म्हणजे जीवन समाधानी जर व्हायचं असेल, संतोषमय जर आपल्याला जीवन जर आपल्याला करून घ्यायचं असेल, तर ते जीवनातल्या दुःखाकडे आणि जे अडीअडचणी आहेत हे दूर करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला समाधान आणि मिळणार नाही, असं एपिक्युरियन पंथ या ठिकाणी आपल्याला सांगतोय. म्हणजेच एपिक्युरियन पंथाने त्यांच्या विचारामध्ये प्रामुख्याने आत्मिक आणि बौद्धिक सुखाला जास्तीत जास्त महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. परंतु आपल्याला सिरेनिक पंथामध्ये याचा उल्लेख पाहायला मिळालेला नाहीये. पुढे ते असं म्हणतात की शारीरिक सुखाच्या तुलनेमध्ये आत्मिक आणि बौद्धिक सुख श्रेयस्कर आहे. पहा, किती महत्वाचा मुद्दा ते सांगत आहेत आपल्याला, की शारीरिक सुखाच्या तुलनेत आत्मिक आणि बौद्धिक सुख गरजेचं आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे, श्रेयस्कर आहे. ही जी विचारसरणी आहे, या त्यांच्या विचारसरणीमुळेच इपिक्युरियन पंथाला सुसंस्कृत सुखवाद असा त्यांचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. पुढचा मुद्दा, एपिक्युरियन पंथ असं सांगतात की जीवनामध्ये अंतिम समाधान आणि संतोष साधता येईल अशी आपण सुखे विचारपूर्वक निवडली पाहिजेत. पहा, म्हणजे ते महत्वाचा मुद्दा हा सांगतात की आपण सुखाचा जो विचार आहे तो निवडत असताना आपण विवेकपूर्व, म्हणजे विवेक जागृत ठेवून आपण त्या सुखाचा आपण निवड केली पाहिजे. कुठलेही सुख निवडून चालणार नाही, कारण वैयक्तिक स्वरूपामध्ये जे सुख आपल्याला जीवनामध्ये समाधान प्राप्त करून देईल, आपल्याला संतोष मिळवून देईल, अशाच प्रकारचं सुख जर निवडायचं असेल तर आपण अशा प्रकारचं सुख हे आपण विचारपूर्वक निवडलं पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रकारचं स्वतःकरिता सुख मिळू शकतं. म्हणून आपण त्याकडे बघावं असं एपिक्युरियन पंथ या ठिकाणी प्रतिपादन करतो आहे. यानंतर सुखाच्या संदर्भातला तिसरा आणि पुढचा जो विचार प्रवाह आहे तो म्हणजे हॉब्स या विचारवंतांनी सांगितलेला पुढचा विचार प्रवाह आहे. हॉब्स यांनी स्वसुखाच्या संदर्भामध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्य पूर्णपणे स्वार्थी स्वरूपाचा आहे. हे तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, परंतु हॉब्स पण स्वसुखाच्या संदर्भामध्ये सांगताना म्हणतो की मनुष्य मुळामध्ये त्याचा तो स्वभाव धर्मच आहे की तो पूर्णपणे स्वार्थीच असतो आणि नेहमी तो स्वतःच्या सुखातच मशगूल राहणारा प्राणी आहे. तो स्वतःच्या पलीकडे कधीही दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतच नाहीये. जर कधी त्यानं इतराच्या सुखाचा जर विचार केला किंवा कुणावरती त्यानं परोपकार करण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो सुद्धा करत असताना त्या परोपकार प्रवृत्तीमध्ये सुद्धा त्या माणसाची स्वार्थी प्रवृत्ती दडलेली असते, असं हॉब्स प्रतिपादन करतो. म्हणजे इतरांना देखील स्वार्थी मनुष्य म्हणजे स्वतःच्या सुखाचा विचार करणारा मनुष्य जर इतरावर कुठलं जर परोपकार करत असेल, इतराच्या सुखाचा जर विचार करत असेल तर त्यामध्ये त्या परहितामध्ये सुद्धा स्वार्थी भावना दडलेली असते, असं हॉब्स या ठिकाणी प्रतिपादन करतो. आणि ही स्वार्थी भावना हॉब्स हे सांगून पुढे असं म्हणतो की मनुष्याची परोपकार वृत्ती ही गरजेची जरी असली आणि ती करणं चांगलं किंवा इष्ट जरी असलं तरी त्यामध्ये हॉब्स असं म्हणतो की आपण स्वार्थी भावना ठेवली पाहिजे. म्हणजे शेवटी तो हे पूर्ण सुरुवातीला तर सांगतो, परंतु कारण हॉब्स हा शेवटी स्वसुखवादी आहे आणि मग तो वैयक्तिक सुखाला महत्व देणारा विचारवंत आहे, म्हणून तो शेवटी म्हणतो की जास्तीत जास्त सुख हेच प्रत्येकाचं तत्व असलं पाहिजे.
प्रत्येकाचं जास्तीत जास्त सुख मिळवणं किंवा सुख प्राप्ती जास्तीत जास्त स्वतःसाठी कशी करता येईल याचा जास्तीत जास्त आपण विचार करावा. आणि तसं जर झालं तर खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं वैयक्तिक स्वरूपाचं जे जीवन आहे ते आनंदमय होईल. कारण सुखाचा अर्थच असा सांगितला जातो की आनंद आणि आनंद. म्हणून हॉब्स असं म्हणतो की जास्तीत जास्त सुख स्वतःसाठी मिळवायचं आहे आणि आनंदी आनंद राहायचा आहे, असं हॉब्स या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे. आता 3 विचार प्रवाह पाहिल्यानंतर हे आपण जे 3 विचार प्रवाह पाहिले प्रामुख्याने हे पूर्ण पाश्चात्य नीतीशास्त्रातील विचार प्रवाह होते. पण भारतीय नीतीशास्त्रामध्ये सुद्धा चार्वाकांनी किंवा भारतीय तत्वज्ञानामध्ये चार्वाकांनी स्वसुखाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपलं मत प्रतिपादन केलेलं दिसून येतं. केवळ सुखाच्या संदर्भामध्ये आपल्याला जो विचार आहे तो पाश्चात्य विचारसरणीमध्येच केलेला आहे असं नाही, तर सुखाच्या संदर्भामध्ये भारतीय विचारवंतांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले मत प्रतिपादन केलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये प्रामुख्याने एक महत्वपूर्ण विचार प्रणाली म्हणून आपण चार्वाक हे जे नास्तिक दर्शनकार आहेत भारतीय तत्वज्ञानातील, यांचा स्वसुखवाद तेवढाच महत्वपूर्ण आहे. तर चार्वाक स्वसुखाच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की देह हाच आत्मा आहे. चार्वाक देहात्मवादाचा स्वीकार करतात. म्हणजे देह हाच आत्मा आहे आणि देह म्हणजेच आत्मा, त्याचे सुख म्हणजेच व्यक्तीचे स्वसुख आहे असं चार्वाक म्हणतो. देह म्हणजेच आत्मा आणि त्याचे सुख म्हणजेच व्यक्तीचे सुख आहे. म्हणजे चार्वाकांनी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाने स्वतःसाठीच केवळ जास्तीत जास्त सुख मिळवावं हीच भावना आपल्याला चार्वाकांची पण या ठिकाणी दिसून येते. आणि चार्वाकांचा हा जो विचार आहे, प्रथम आपण पहिला जो विचार प्रवाह पाहिला की सिरेनिक पंथीयाचा स्वसुखवाद, यांच्या मताशी जुळणारी चार्वाकांची ही विचारसरणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण चार्वाकांनी सुद्धा व्यक्तीने जास्तीत जास्त शारीरिक सुख कसं मिळेल याचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. पुढे चार्वाक असं म्हणतात की देह आहे तोपर्यंत सुख प्राप्त करावं. देह आहे तोपर्यंत सुख प्राप्त करावं. म्हणजे चार्वाकांनी या ठिकाणी आपल्याला दुसरा चार्वाकांचा विचार या ठिकाणी आपल्याला लगेच त्या ठिकाणी लक्षात येतो की चार्वाकांनी पुनर्जन्म स्वीकारलेला नाहीये. चार्वाक असं म्हणतात की देह आहे तोपर्यंत सुख प्राप्त करा. म्हणजे चार्वाकाला असं म्हणायचंय का की व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही? हो. तर चार्वाक असं म्हणतो की पुनर्जन्म सर्व हे खोटं आहे. म्हणजे आपलं अस्तित्व आहे तोपर्यंतच आपण जास्तीत जास्त स्वतःसाठी कसं जगता येईल, स्वतःसाठी जास्तीत जास्त कसं सुख प्राप्त करता येईल याचा प्रत्येकाने पावलोपावली क्षणोक्षणी विचार करून आपण आपल्या स्वतःच्या सुखाकडे पाहिलं पाहिजे. ही चार्वाकांची प्रामाणिक भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसून येते. पुढे ते असं म्हणतात की व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखासोबत दुःख पण असतंच. गौतम बुद्धांनी पण तेच सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती असं म्हणतो की मला कधीही दुःख मला नको, मला नेहमी सुखच पाहिजे. आणि मग ते सुख जे आहे हे दुःख मिश्रित आहे. म्हणून आपण सुखाकडे पाठ फिरवणं गरजेचं नसतं. तर चार्वाक सुद्धा तेच सांगतात की दुःख आलं म्हणून आपण सुखाकडे पाठ फिरवू नये. तर आपण दुःख आलं म्हणून सुखाकडे आपण पाठ फिरवू नये. चार्वाक असं म्हणतात की दुःख आलं म्हणून आपण सुखाकडे आपण डोळेझाक करायची का? तर तसं करणं चुकीचं आहे असं चार्वाक म्हणतो. तर चार्वाक पुढे असं म्हणतात की आपण सुखाकडे पाठ वगैरे न फिरवता आपण कसं त्याला बाजूला करून आपण जास्तीत जास्त सुख मिळवलं पाहिजे याचा आपण विचार करावा असं चार्वाक म्हणतो. उदाहरण देताना चार्वाक असं म्हणतो की जो व्यक्ती जे लोक मासे वगैरे जे खातात
ते लोक त्यामध्ये काटे आले म्हणून मासे खायचं सोडून देतील का? देणार नाहीत. चार्वाक तसंच म्हणतो की ते काटे बाजूला सारून आपण मासे खाऊन घेतो. त्याच पद्धतीने चार्वाक असं म्हणतो की व्यक्तीने जीवनामध्ये कधी सुखासोबत दुःख जर आलं तर त्याला आपण सामोरे जायचंय, त्याला आपल्या जीवनामधून दूर करायचं आहे आणि स्वतःसाठी जास्तीत जास्त सुख कसं मिळेल याचा आपण विचार केला पाहिजे, असं चार्वाक या ठिकाणी आपल्याला सांगतायत. चार्वाकांनी पुढे असं सांगितलेलं आहे की चार्वाक प्रामुख्याने जे 4 पुरुषार्थ सांगितले जातात, धर्मार्थ काम मोक्ष, यापैकी चार्वाक प्रामुख्याने केवळ अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थाचा स्वीकार करतात. कारण चार्वाक इतर 2 पुरुषार्थाकडे त्याला ते महत्व देताना आपल्याला दिसून येत नाही. तर सुखवादाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी अर्थ आणि काम या 2 पुरुषार्थाला महत्व आपल्याला दिलेलं दिसून येतं. त्यामध्ये चार्वाक असं म्हणतात की सुखाचं साधन म्हणून आपण अर्थ पुरुषार्थाचा स्वीकार केला पाहिजे. सुखाचं साधन म्हणून आपण अर्थ पुरुषार्थाचा स्वीकार करावा आणि काम हेच आपलं सुख आहे, असा विचार चार्वाक या ठिकाणी आपल्याला सांगत असताना दिसून येत आहे. तर अशा पद्धतीने हा सुखवादा संदर्भातला जो नैतिक दृष्टिकोन आहे त्यामध्ये जे 4 विचार प्रवाह जे सांगितले की सिरेनिक पंथीयाचा स्वसुखवाद आहे, त्यानंतर चार्वाकाचा सुखवाद आहे, इपिक्युरियन पंथाचा स्वसुखवाद आहे आणि हॉबचा सुखवाद आहे. यामध्ये या सर्व विचारवंतांनी आपल्या आपल्या लेवलवरती व्यक्तीने जीवनामध्ये केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करावा, हा प्रामुख्याने त्यांच्या संकल्पनेचा एक प्रमुख उद्देश आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. परंतु बरेच विचारवंत किंवा अभ्यासक असे म्हणू शकतात की सिरेनिक, चार्वाक, इपिक्युरियन, हॉब्स हे केवळ व्यक्तीच्या जीवनाकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहताना दिसत आहे. केवळ व्यक्तीने स्वतःच्या जीवनाचाच विचार करावा का? कारण जीवन म्हणजे एकूणमेकाचं सहकार्य आहे आणि सहकार्याशिवाय आपण तर जीवन जगू शकत नाही. त्यामुळे मग ही जी स्वसुखवादाची ही जी काही विचार परंपरा आहे ही पुढील काळामध्ये जास्त दिवस टिकू शकली नाही. आणि हा एकाच व्यक्तीच्या सुखाचा विचार तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या बुद्धीला पटण्यासारखा पण नाही. म्हणून हा विचार जास्त काळ न टिकता 18व्या शतकामध्ये परार्थ सुखवाद म्हणजेच उपयुक्ततावादाची विचारसरणी पुढे आली आणि या विचारसरणीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत असताना केवळ स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतराच्या सुखाचा पण विचार करणं गरजेचं आहे. ही व्यापक स्वरूपाची भूमिका आपल्याला परार्थ सुखवादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामध्ये सविस्तर स्वरूपामध्ये उद्या ठीक 9:30 वाजता तुम्हाला या उपयुक्ततावादाच्या संदर्भात म्हणजेच परार्थ सुखवादाच्या संदर्भामध्ये सविस्तर व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळेल. तर तुम्ही सर्वांनी हा स्वसुखवाद म्हणजेच नैतिक सुखवादाचे जे 2 प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये मी थोडक्यात माझं मत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सर्वांनी शांतपणानं मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि मॅडमचे पुनश्च एकदा आभार मानतो की मॅडमने मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजचा हा जो विषय होता सुखवादाशी संबंधित आहे. तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं 3 दिवस आपण जवळपास सुखवादावर ठेवले, कारण हे चॅप्टर खूप मोठं आहे आणि एक त्यातला पदर हा अगदी मोकळा होणं गरजेचं आहे की स्वसुखवाद म्हणजे नेमका काय, परार्थ सुखवाद म्हणजे काय,
स्वार्थ सुखवादाचा संबंध कशाशी येतो, त्याच्यातले गुणदोष कोणते, या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर समजाव्या म्हणून आपण 3 दिवस हे सुखवादासाठी ठेवलेले होते. सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे. मी सरांचे आभार मानते आणि यापुढेही सरांचं असंच सहकार्य लाभेल अशी निश्चित आशा करते. सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानते आणि इथे हा जो सुखवादावरचा लेक्चर हे जे आहे हे इथे आपण संपवूया. धन्यवाद.